नमस्कार. पुन्हा एकदा आपण आलो आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा सध्या जे काही ट्रम्पचे डिसिजन्स आहेत. ट्रम्प कधी म्हणतोय की युद्ध लवकर संपेल, परंतु इराण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ बनवत आहे. अ, निफ्टी कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा आपले जे टार्गेट होते त्याच्या जवळपास निफ्टी आलेला आहे सध्या. तर पुढचं कशी वाटचाल असू शकेल निफ्टीची हे आपण बघूया. परंतु त्या अगोदर डिस्क्लेमर की आम्ही एक एमपी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे हा एज्युकेशनल पर्पजसाठी आमच्या म्युच्युअल फंड क्लायंटसाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. आणि या व्हिडिओवरनं तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमचे फायनान्शियल डिसिजन्स घेऊ नका. कुठलेही फायनान्शियल डिसिजन्स घ्यायच्या अगोदर कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल करण्या अगोदर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची मदत घ्या. तर आपण जाऊया निफ्टीच्या चार्टकडे. तर निफ्टीनं ही जी ट्रेंड लाईन आहे जी 2023 पासनं निफ्टी इथे सपोर्ट घेत होता, ती निफ्टीनं ट्रेंड लाईन ब्रेक केलेली होती 2 मार्चला. त्यानंतर आपण असं म्हटलं होतं की निफ्टी 21,700 पर्यंत जाऊ शकतो. परंतु जर निफ्टीने ही जी लेवल होती 22,500 किंवा 22,900 रादर 22,900 पासनं जर पुन्हा निफ्टीनं सपोर्ट घेतला तर पुन्हा एकदा निफ्टी ट्रिपल टॉप साठी वर जाऊ शकतो. 25,000चा पहिला टप्पा असेल आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊ शकतो असं आपण म्हटलं होतं. परंतु सध्या जे काही अस्थिरता आहे त्यानुसार तर काही वाटत नाही लगेच वर जाईल म्हणून निफ्टी इथनं बाउन्स देईल. तरी पण निफ्टीचं जे सपोर्ट आहे तो 22,000चा सपोर्ट आहे. इथे तुम्ही बघू शकता ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे हा फिबोनाकीचा 23% रिट्रेसमेंट आहे आणि त्याचबरोबर हा एक मोठा सपोर्ट पण आहे जो की 7 एप्रिल 25 म्हणजे मागच्या वर्षाचा जो बॉटम बनला होता 7 एप्रिलला. आणि त्या अगोदर 2024 लाही इथेच बॉटम बनला होता याच लेवलला 22,000च्या आसपास. तर हा 2 वेळचा बॉटम आहे आणि जर समजा आपण याला लाईन चार्टवर जर बघितलं तर हा तुम्हाला इथे यम शेप दिसू शकेल. हा यम शेप आहे. तर या यम शेपचा जो सपोर्ट आहे तो पण इथे 22,000ला आहे. जर हा यम शेपचा जो सपोर्ट आहे 22,000चा तो जर निफ्टीनं ब्रेक केला त्या खाली जर क्लोज झाला तर निफ्टी कमीत कमी 19,200 पर्यंत खाली येऊ शकतो. इथे एक सपोर्ट राहील निफ्टीचा ऑक्टोबर 2023चा आणि त्या खालोखाल अजून बराच खाली जाऊ शकतो यम चे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी. परंतु आपण एवढं विचार न करता आता सध्या जी काही लेवल आहे 22,000ची इथे निफ्टी थांबेल असं कन्सिडर करूयात. आणि त्यासाठी आपण आधार घेऊया पुन्हा एकदा निफ्टीच्या पी रेशोचा. आता सध्या निफ्टीचा जो पी आहे तो 20 चालू आहे. आपण मागच्या वेळेस जेव्हा व्हिडिओ केला होता त्यावेळेला आपण बघितलं होतं की 20च्या आसपास हा जो निफ्टीचा पी आहे हा बऱ्याच वेळा बाउन्स देतो. 20चा पी हा नेहमी चांगला सपोर्टचं काम करतो. आपण जर त्या खाली गेलं तर निफ्टीनं 17 हा जो 17 आहे 2012चा मे 2012चा लो आहे. निफ्टीचा पी 17 किंवा तुम्ही म्हणू शकता 2013ला 16 पर्यंत गेला होता निफ्टीचा पी. तर ज्या वेळेस जर निफ्टीनं कधी 22,000 ची लेवल ब्रेक केली तर निफ्टी खाली आला आणि ही जी लेवल आहे 19,000 इथपर्यंत आला तर निफ्टीचा जो पी आहे तो
पुन्हा एकदा या लेवलला येऊ शकतो 16च्या. त्यामुळे माझं पुन्हा एकदा आमच्या सर्व क्लायंटसाठी किंवा जे पण इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी हेच सजेशन राहील की निफ्टी जोपर्यंत खाली येत आहे तोपर्यंत तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त एस-आय-पी थ्रू इन्व्हेस्टमेंट करता येईल तेवढी इथे करत राहायला पाहिजे. कारण वॉरन बफेट यांचं फेमस कोट आहे की इन्व्हेस्ट वेन ब्लड इज ऑन द स्ट्रीट. म्हणजे ज्यावेळेस निफ्टी खाली पडत असेल, ज्यावेळेस बाजारामध्ये कोणी विकत घ्यायची इच्छा नसेल कोणालाही, त्यावेळेस आपण थोड्या थोड्या अंतराने आणि थोड्या थोड्या अमाऊंटनं इन्व्हेस्ट करत राहायला पाहिजे, जेणेकरून आपण मार्केट ज्यावेळेस रिव्हर्स होईल, या सर्व परिस्थिती ज्यावेळेस संपतील, त्यावेळेस आपल्याला रिटर्न हे चांगल्या पद्धतीने मिळू शकतील. तर आपण पुन्हा एकदा एस-आय-पीच्या माध्यमानं आपली इन्व्हेस्टमेंट सुरूच ठेवावी, अशी माझी आमच्या सर्व इन्व्हेस्टर्ससाठी रिकमेंडेशन आहे. थँक यू.